सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। खरं तर मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांच्या मुलाखती घेत असतो। ते ज्या क्षेत्रात काम करत असतात, व्यवसाय उद्योग करत असतात, त्यांचा एक प्रवास आपण त्यांच्याकडे जाणून घेत असतो। एक नावलौकिक कुठेतरी असतं आणि त्या माध्यमातून आपण आपल्या समोर मांडत असतो। आज देखील आपण नाशिक रोड परिसरामध्ये आलेलो आहोत आणि बिटको कॉलेजच्या पाठीमागे जलतरण तलावाच्या समोर बेला हेअर अँड ब्युटी सलून आहे आणि याच्या संचालिका आहेत प्रियंका साबळे मॅम आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण बऱ्याचशा गोष्टी आज जाणून घेतोय। सर्वात आधी मॅडम या कार्यक्रमात खूप स्वागत आहे। थँक्यू सर। आपण सलूनकडे येऊया, पण तत्पूर्वी जरा थोडक्यामध्ये आम्हाला आपल्या आधीचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल। सर आता मला जवळजवळ 28 वर्ष या फील्डमध्ये होत आहेत आणि म्हणजे या फील्डमध्ये मी अरोमा थेरपीवर खूप काम केलं। नंतर पूर्ण सेडास्को केलं मी बॉडीवर आणि बॉडीवर पण भरपूर काम केलंय आतापर्यंत। मेकअपमध्ये पण चांगलाच माझा हात आहे, मेकअपमध्ये पण भरपूर मी काम केले आतापर्यंत आणि असा प्रवास माझा सुरू आहे। खरं तर एक कुठेतरी आपलं ध्येय असतं की मला या क्षेत्रात काम करायचं वगैरे, असं ठरलं होतं आपण की मला ब्युटी क्षेत्रात काम करायचं किंवा नाही सर, अजिबात नाही। म्हणजे माझ्या घरच्यांचा खूप विरोध होता की ब्युटी क्षेत्रात नको जाऊ। मग मी कुकिंग मध्ये डिप्लोमा केला आणि मला असं वाटत होतं की मी त्या क्षेत्रात पुढे जाईल। मग मी पण तो म्हणतात ना काहीतरी देवाने आपल्याला त्याच्याच करता पाठवलं असतं। मी परत ब्युटी क्षेत्राकडे वळाली आणि याच मध्ये मी माझं करिअर केलं। वा वा। आता ना आपल्या सलूनकडे साधारण आपल्या सलूनची स्थापना कधी झाली? सर माझी जवळजवळ 28 वर्षापूर्वी झाली, पण मी त्यावेळेस रेंटल शॉप चालवायची। आता हा माझा स्वतःचा शॉप आहे आणि मग आता इथे मी करोना नंतर इथे शिफ्ट झाली। बरं बरं बरं। काय होतं याचं की बाबा ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, तो एक ब्युटी क्षेत्र, त्याने प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि सुरू करताना आपल्याला एक भीती कुठेतरी असते की बाबा रिस्पॉन्स मिळेल की नाही, प्रतिसाद कसा मिळेल, त्यावेळेस काय तुमची भावना? सर मला ऍक्च्युली भीती हा नाही वाटली, पण मला एक होतं की आपण करू, हळूहळू करू पण करूच, एवढा विश्वास होता मला। नक्की नक्की। अशी भीती नाही वाटली की मी आता हे करू शकणार नाही, की मी सक्सेस होणार नाही, एवढा कॉन्फिडन्स होता की मी कसंही करून या क्षेत्रात तर माझे पाय रोवेलच। पुढे आपण वळतोच, पण तत्पूर्वी मला एक जाणून घ्यायला आवडेल, कारण 28 वर्षाचा हा तुमचा प्रवास आहे, सगळा तुमचा अनुभव आहे। पूर्वीचा जो काही मेकअप असेल किंवा पूर्वीचं जे काही ब्युटी क्षेत्र असेल आणि आत्ताच काय डिफरन्स वाटतो तुम्हाला? खूप फरक आहे सर। आम्ही फाउंडेशनवर मेकअप करायचो, शिकलो पण फाउंडेशनवर, आणि आता तर इतकं वेगळं वेगळं आलंय। आता HD आले, 3D आले, खूप वेगळं वेगळं आलंय, काउंटरिंग आलंय, पण आम्ही सगळं अपडेट करत असतो, शिकत असतो। म्हणजे इतका चेंज करतो। आमच्या वेळेस हेअरस्टाईल होत्या, पण त्याच हेअरस्टाईल आता नवीन लुक करून आलाय, पण हेअरस्टाईल बेसिकली त्याच आहेत। नक्कीच। आपल्याकडे नुसतं म्हणजे मेकअप नाही केला जात, तर या ठिकाणी आपण एक स्पाची देखील सर्व्हिस दिली जातो आणि ती खूप गरजेचं आहे। बऱ्याच महिलांना, मुलींना याची कल्पना देखील नसते, तर त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युली मी स्पा घेण्याचा हा उद्देश आला की मी जेव्हा ब्युटी क्षेत्रात काम करत होती त्यावेळेस मी महिलांचं बघत होती की त्या 10-12 वर्ष तर खूप झाले त्यांना, साधारणतः 25-26 वर्षाच्याच मुली पाठ दुखते, मान दुखते, कंबर दुखते, हात दुखतात, म्हणजे अशा खूपशा त्यांचं मला सांगणं असायचं। मग त्या कन्सेप्ट मधनच मी स्पाकडे वळाली की महिलांना जर ही सर्व्हिस दिली आणि त्याच्याकडनं मी रेकीकडे वळाली। आणि रेकी म्हणजे स्पर्शाद्वारे तुम्ही आजार बरे करा, म्हणजे अक्षरशः कॅन्सरचे पेशंट सुद्धा रेकीद्वारे रिपेअर होतात। तर मग मी ते पहिल्यांदा माझ्या आत्मसात केली आणि ते करता करता मी त्याच्यात ग्रँड मास्टर की केली। मग मनी रेकी मध्ये सुद्धा मी ग्रँड मास्टर की केली। याबरोबरच आपल्याला असं वाटत असतं की बाबा, कारण आतापर्यंत आपल्याकडनं बऱ्याच महिला मुली हाताळल्या गेल्यात, मग हेअर असेल, आपली स्पेशालिटी मेकअप असेल, तो साधारण प्रवास कसा होता? सर आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि मला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स माझ्या कस्टमरनेच दिले आणि मी आज जे यशस्वी आहे तर त्याच्या मागे माझ्या क्लायंटचा निश्चित सपोर्ट आहे। जसं आता मगाशी आपण उल्लेख केला की नुसतं मेकअप करून चालत नाही ब्युटी क्षेत्र म्हटल्यानंतर, याबरोबर सौंदर्याबरोबरच आपण महिलांचं, मुलींचं जे आरोग्य किंवा मानसिकता उत्तम पाहिजे त्याच्यासाठी रेकी हिलिंगचं काम आपण करतात आणि त्याचा प्रचंड फायदा होतो, तर अशा पद्धतीने काम करतात। सर ऍक्च्युली सपोज एखादीचे हेअर फॉल होतोय आणि हेअर आणि स्किन हे तर फर्स्ट सौंदर्य, आणि एक्सरसाइज हे तर मस्ट आहे। मी कुठल्याही कस्टमर आली तर तिची लाईफस्टाईल विचारते, ती झोपते कधी, उठते कधी, त्यात ती दिनचर्यात पाणी किती इनटेक करते, जेवण कसं करते, त्याच्यावरनं मी लगेच तिला सांगते आणि लगेच तिला पटतं पण, हा तुम्ही सांगतात ते अगदी बरोबर आहे।
मग मी त्याच्यावर पहिल्यांदा तिचा तो अभ्यास करते आणि तिथून तो माझा प्रवास, हिची ट्रीटमेंट सुरू होते. आणि ट्रीटमेंट एका दिवसाची कधीच नसते, ती दरवेळेस फॉलोअप असतो. 28 दिवसांनी नंतर तो फॉलोअप असतोच. नक्कीच. काय करत असतो आपण की बाबा एखादा व्यवसाय सुरू केला किंवा कुठे क्षेत्रात ज्यावेळेस आपण काम करतो, कुठेतरी आपलं उंच एका स्तरावरती जात असतो, आपलं नावलौकिक होत असतं. आणि बऱ्याचशा महिला मुली अशा असतात किंवा बरेचसे लोक असे असतात, त्यांना काहीतरी सपोर्ट असतो आणि त्याच्यामुळे ते पुढे जात असतात. पण तुमच्याबद्दलची गोष्ट मला एक जाणवली की तुम्ही स्वतंत्ररित्या स्वबळावरती हे सुरू केलं आणि आज तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. काय सांगाल? हो आहे, ते तर आहेच सत्य, पण त्याच्या मागे थोडंसं आहेच, मिस्टरांचा सपोर्ट आहेच. मला मिस्टरांचा आहे, कुटुंबाचा आहे. नक्कीच त्यांचं योगदान असतं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांभाळून हे सगळं करत असतात, हे फार महत्वाचं आहे. जरा फॅमिलीकडे काय मुलं आणि मुली काय आहे, आणि मला जावई पण आलेले आहेत, नातू पण आहे आणि सूनबाई पण आली, आता 1.5 वर्ष झाले. मग असं आहे. आणि पहिल्यांदा तर सासू सासरे होते, मी स्ट्रगल करत होते आणि ते ग्रामीण भागातले होते, तर त्यांचा या क्षेत्राशी अजिबात संबंध नव्हता. आणि मी शहरातली आणि मिस्टर गावाकडचे, तर ते कॉम्बिनेशन थोडंसं खूपच अवघड होतं कॉम्बिनेशन. पण तरीही माझ्या सासूबाईंनी मला खूप सपोर्ट केला की कर तू. आणि त्यांना त्या स्वतः यायच्या माझ्या पार्लरमध्ये आणि मुलींना खूप आवडायच्या, माझ्या स्टुडंट असायच्या, त्यांना खूप आवडायचं, मॅडम तुमच्या सासूबाई आल्या असं. आणि त्या खूप गप्पा मारायच्या, सगळं बघायच्या की नक्की ही काय करतीये, मग तू असे हेअर वॉश करते, मग मला पण करून दे हेअर वॉश. मग ते हेअर वॉश करायच्या माझ्याकडे. मग खूप असं आवडायचं. आणि मग तिथूनच, आणि कसं सासूनीच मला हे दिलं. आणि माझी एक गडबड व्हायची, माझ्या मिस्टरांचं असायचं की सोमवार तू सुट्टी असायची ना, ते म्हणायचे तू कंपल्सरी घरी राहा. पण माझ्या सासूबाई मला म्हणायचे चल सोमवारचे कस्टमर आले का मग मी त्यांना हे करायची. अहो मला कस्टमर हे जाऊन देत नाही, पण ते म्हणायचे चल आपल्याला भाजी आणायची, आपल्याला हे आणायचं. असं करून आम्ही पार्लरला यायचो, कस्टमर करायचो आणि परत घरी जायचो. आम्ही यांना कळून पण देत नव्हतो आम्ही पार्लरला आलो म्हणून. तर त्यांचा खूप सपोर्ट होता. नक्कीच कुठेतरी योगदान असतं त्यांचं. आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय जरी या फील्ड मध्ये नसतील किंवा इथे सपोर्ट नसेल, पण घरून सपोर्ट असल्यामुळे आपल्याला या गोष्टी करता येतात, हे मात्र नक्की. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या होत्या, तरी पण त्यांनी तिथे मला त्यांनी सपोर्ट केला. बरोबर. आणि ते खरंच त्यांचं याच्या खूपच हे करण्यासारखं आहे त्यांचं. नक्कीच त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. आणि शिवाय त्यांना 6 मुली, एकुलते एक हे, त्याच्यामध्येही त्यांनी सपोर्ट केला. कारण सगळे आमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यातलं कोणी असं व्यावसायिक नाहीये, कुठल्याही महिला अशा गेलेल्या नाही. त्यात माझी सून आणि मी, आम्ही दोघीच वर्किंग आहोत. नक्कीच. कुठलाही व्यवसाय जसा आपण सुरू करतो तो यशाच्या शिखरावर आपण जात असतो, परंतु प्रत्येक व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन असते. पहिलं. दुसरं असं की बाबा नवीन टेक्नॉलॉजी येत असते, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्या पद्धतीने आपल्याला बदल करावा लागतो. त्याच पद्धतीने आज तुमचा एवढा प्रवास झालेला आहे. पुढचं विजन काय? मला तर ऍक्च्युली आहे की मला अकॅडमी टाकायची आणि ज्या अडचणी मला आल्या ज्या हे क्षेत्रामध्ये करिअर करताना, ज्या पुढच्या पिढीला येऊ नये. आणि आमच्या फील्डमध्ये कसं आहे, मी जो कोर्स केला एकीकडे, तर ते मला प्रॉपर नॉलेज नाही देत. तर मला अर्धवट ब्युटिशियन तयार नाही करायचं, मला प्रॉपर ब्युटिशियन तयार करायचं की ती मार्केटला उभी राहिली पाहिजे. आजकाल एक दिवस झाला की नवीन कंपनी लॉन्च होते केमिकलची, तर माझी स्वतःची इच्छा आहे की मी असं काही करावं ह्या क्षेत्रामध्ये की महिलांना कमवता तर आलं पाहिजे, पण कॉन्फिडन्सली उभ्या राहिल्या पाहिजे की हा हे प्रोडक्ट मी करते तर 100%. कारण कॅन्सरचं इतकं प्रमाण आहे, तिथे मला ते योगदान द्यायचं आहे माझं. आणि आहेच माझं पुढच्या फ्युचरमध्ये मोठ्या अकॅडमीचं स्वप्न बघते मी. विषय निघाला म्हणून मी परत तुम्हाला विचारतोय की खरं तर कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या ब्युटिशियनला आपल्याला दोष पण नाही द्यायचा किंवा आरोप करायचा नाहीये, परंतु एक स्किनला जो मॅच होईल असा मेकअप किंवा असे प्रोडक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर प्रत्येकाने जर वापरले किंवा त्या पद्धतीने झाला तर नक्कीच आरोग्याला हानी पोहोचणार नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, एकदम बरोबर. कारण आजकाल सगळे सिने आर्टिस्ट आहेत, त्यांना किती मोठ्या प्रमाणात कॅन्सर होतोय, हे तर एकदम मोठं उदाहरण आहे आपल्या पुढे. आणि पहिल्यांदा कधीच कॅन्सर नव्हतं जेव्हा आम्ही ब्युटी फील्ड मध्ये काम करत होतो, पण आता बघतो की प्रत्येक
याला कॅन्सरचं काहीतरी आहे महिलांना, तर त्याच्यामुळे म्हणते की खूप केअरफुली तुम्ही प्रोडक्ट यूज करा, विचारा नाही, आणि स्वतःच्या मनाने तर ऑनलाईन आहे त्याच्यामुळे पटकन मुलं काय ऑर्डर करतायत महिलांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुली कुठल्या लिपस्टिक वापरतायत, कुठलं प्रोडक्ट वापरतायत, सनस्क्रीन पण किती लावायचं, आणि तुम्ही जसे डॉक्टरांना फॉलोअप घेता तसं स्किनच्या डॉक्टरांना पण ब्युटिशियनला पण विचारलं पाहिजे की हे कितपत योग्य मी जे वापरते ते. आणि कुठल्याही टीनएजरच्या मुलींनी बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे. जसं डायरेक्ट ऍडव्हान्स मध्ये नाही गेलं पाहिजे, डायरेक्ट केमिकल कडे नाही वळलं पाहिजे. जसं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, परत अरोमा थेरपी आहे, याच्यावरच त्या पुढे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर हे मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे, कारण परस्पर आपण काही गोष्टी यूज करत असतो, वापरत असतो. मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यानुसार जर आपण ट्रीटमेंट केली किंवा ते केलं तर त्याचा फायदा होतो, आपल्याला नुकसान होत नाही मात्र नक्की. आपण आपल्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी सांभाळत, म्हणजे इथे आल्यानंतर एक उद्योजिका म्हणून आहेत, घरी आल्यानंतर तुम्ही एक गृहिणी आहात, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तुम्ही इथपर्यंत आलात, हा व्यवसाय सुरू केला. अखंड सातत्याने हा तुमचा प्रवास सुरू आहे. बऱ्याचशा महिला अशा की त्यांना देखील या क्षेत्रात यायचंय, ब्युटी क्षेत्रात यायचंय किंवा अजून एखाद्या क्षेत्रात काम करायचंय, परंतु त्यांच्या मनात कुठेतरी भीती किंवा त्या चौकटीच्या पलीकडे जायला तयार नाही. तर काय मार्गदर्शन करायला? ऍक्च्युली स्वतःमध्ये अभ्यासी वृत्ती असली ना तर मनुष्य कशालाही फाईट करू शकतो. तुम्ही अभ्यासच इतका दांडगा पाहिजे तुमचा की जो समोरचा प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागणार आहे. आणि मार्केट, त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. नक्की काय प्रोडक्ट येत आहे, कोण काय वापरतंय, आणि तुम्ही जेव्हा प्रॉपर रिझल्ट देताना ते कस्टमर तुम्हाला काही केलं तरी सोडणार नाही. ते गेलं जरी ना तरी ते फिरून येणारच. बरोबर. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. हा सगळा प्रवास तुमचा खूप छान पद्धतीने सुरू आहे. जसं मगाशी विचारलं की तुमचं ध्येय देखील काय, तुम्ही सांगितलं की अकॅडमीची वगैरे तुम्हाला सुरुवात करायची किंवा तुम्हाला ते स्थापन करायचं आहे. जाता जाता महिलांसाठी विशेष करून ब्युटी क्षेत्रात काम करायचे किंवा काही मुलींना तुमच्याकडे ऍडमिशन घ्यायचंय, त्यांना काही कोर्स करायचे किंवा मेकअप करायचा आहे, तर मार्गदर्शन काय करायला, आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, आणि जर आपला इन्स्टा असेल किंवा FB पेज असेल, आपला पत्ता असेल, तो जर मेन्शन केला तर नक्कीच त्यांना फायदा. नक्की सर. महिलांना एकच सांगेल की अपग्रेशनला कधीच कमी पडू नका. पैसा कमवणं ते सगळ्यांचं ध्येय असतं, पण त्याच्यात अपग्रेड राहणं आपलं कर्तव्य आहे, आणि त्याच्यातच महिलांनी पुढे जावं, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. नक्कीच. आणि प्रेक्षकांसाठी, महिलांसाठी, विशेष करून महिला मुलींसाठी एक आपला संपर्क क्रमांक, पत्ता, हो, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. द बेला सलोन, प्रतिभा संकुल, बिटको कॉलेजच्या बॅक साईडला घाडगेमाळा. थँक्यू सो मच. तर ह्या होत्या बेला हेअर अँड ब्युटी सलूनच्या संचालिका प्रियंका साबळे मॅम. खरं तर त्यांचा 28 वर्षांचा हा प्रवास, आणि याच्यामध्ये सर्व पूर्वी आणि आत्तामध्ये जे काही बदल झाले किंवा आता जे टेक्नॉलॉजी आली त्यामध्ये देखील तेवढ्याच खंबीरपणे उभे आहेत. नवे नवे परिवाराची जबाबदारी सांभाळून आज स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करत आज स्वतंत्ररित्या एक त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि अशाच गोष्टी तुम्ही देखील करू शकता. फक्त आपण अशा महिलांना, अशा लोकांना फॉलो केलं पाहिजे, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. थँक्यू सो मच.